हॅलो एव्हरीवन, प्रियंकाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण मस्त असा टेस्टी पनीर पुलाव बनवणार आहे। चला मग पनीर पुलाव कसा बनवायचा ते बघूया। सर्वप्रथम बासमती तांदूळ पुलाव करण्याच्या अर्धा तास आधी स्वच्छ धुवून भिजत घालावा। त्यानंतर पनीरचे छोटे छोटे काप करून ते तव्यावर तेल टाकून छान लालसर भाजून घ्यावे। नंतर गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून ते गरम झाल्यानंतर जिरे, मोहरी व सगळ्या प्रकारचे खडे मसाले घालावे व नंतर एक मोठा बारीक कापलेला कांदा, 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकून मिक्स करावे। 2 ते 3 मिनिट झाल्यानंतर आलं लसूणची पेस्ट टाकावी व ती फोडणी लालसर झाल्यानंतर त्यामध्ये बारीक कापलेला टोमॅटो घालून मिक्स करून 2 ते 3 मिनिट शिजू द्यावे। त्यानंतर त्यामध्ये हळद, गरम मसाला, धनेपूड, चवीनुसार लाल तिखट टाकून ते मिक्स करून त्यामध्ये छोटी 1 वाटी भिजवलेले वाटाणे टाकून व त्यामध्ये भाजलेले पनीर टाकून मिक्स करावे आणि नंतर बासमती तांदूळ टाकून मिक्स करून त्यामध्ये 2 ते 2.5 वाट्या गरम पाणी टाकून चवीनुसार मीठ टाकून परत मिक्स करावे व त्यावर झाकण ठेवून गॅसच्या मंद आचेवर शिजण्यासाठी ठेवावे आणि नंतर तांदूळ चांगला मऊ शिजल्यानंतर गॅस बंद करून पुलाव खाण्यासाठी सर्व करावा। आणि हो, मी पुलाव कढईमध्ये केला आहे, तुम्ही कुकरमध्ये पण करू शकता। अशा प्रकारे पनीर पुलाव तयार आहे। आणि अशा प्रकारचे नवीन पदार्थ बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।